तर सहकार मंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकल्याच्या नंतर एकच मुद्दा आणि एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे 3 दिवस का लागले सहकार मंत्र्यांना स्पष्टीकरण द्यायला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे। सगळ्या संदर्भात जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे। निवडणूक आयोगाने याची पूर्ण चौकशी केली पाहिजे। शेवटी ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यकाळ चालू असतो त्यावेळेस कोण मंत्री नसतं, कोण आमदार नसतं आणि त्यामुळे जर अशा पद्धतीने मंत्रिपदाचा गैरवापर या ठिकाणी स्वतःची संपत्ती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं जर या ठिकाणी सहकार मंत्री काम करत असतील तर याची दखल स्वतः निवडणूक आयोगानेच घेतली पाहिजे आणि याबाबत तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगाकडे गेलेल्या आहेत। पोलिसांनी स्वतः कॅश पकडलेली आहे, ती काय कुणाच्या तक्रारीवरती पकडलेली नाही आणि अशा पद्धतीची यापूर्वी कधीच घटना घडली नाही। आता ज्या पद्धतीने सहकार मंत्र्यांची जे चलन वाहतूक होते त्याचा सर्वांचा समज असा आहे की ती चलन वाहतूक ही फक्त निवडणुकीसाठी सहकार मंत्र्यांनी केलेली आहे। ही तर अतिशय गंभीर बाब आहे, कारण तुम्ही एकीकडे ऊसतोड मजुरांच्या हातात 500,000च्या जुना नोटा देणार आणि त्या ऊसतोड मजुरांचं काही कुठल्याही बँकेमध्ये खातं नाही, त्यांनी कुठं जमा करायची आणि कुठं नोटा बदली करायच्या, त्यांनी फडावर जाऊन ऊस तोडायचा का बँकेत रांगेला उभं राहायचं, हा प्रश्न पण गंभीर आहे। सहकार मंत्र्यांची जर अशा पद्धतीनं करणं म्हणजे त्यांना माहिती आहे ऊसतोड मजुरांचे काय हाल आहेत, ते जर सरकार आणि त्यांचे मंत्री अशा पद्धतीने करत असतील ते अतिशय चुकीचं आहे आणि या बाबतीमध्ये सरकारनेच आता निर्णय केला पाहिजे की शेवटी ऊसतोड मजूर असो की कुठलाही कामगार असो त्याला कुठल्या चलनामध्ये त्यांनी नोटा दिल्या पाहिजेत। सर, याच्याबद्दल राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची एकंदर भूमिका काय, त्यांचा राजीनामा मागितला जातो का काय नेमकी? नाही, या बाबतीमध्ये स्पष्ट होऊ द्या। एकदा ती कॅश ज्या भूमिका 2 मांडल्या त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाचा एकदा अहवाल समोर येऊ द्या आणि त्यांचा अहवाल समोर आल्यानंतर जर त्यांचे पैसे आहेत आणि ते निवडणुकीच्या संदर्भात लावले गेले असतील तर त्यामध्ये त्यांनी राजीनामाच द्यावा लागेल। हे आम्ही दोन्ही पक्षाची मागणी आम्ही त्यावेळेस करू।